बाबासाहेबांच्या पवित्र भूमीत येऊन त्यांचे दर्शन घेतले, त्यांच्या कलशाचे दर्शन घेतले व त्यांनी लिहिलेलं संविधान हाच भारतीयांचा जगण्याचा मार्ग आहे आणि ते टिकलं पाहिजे अशी आवर्जून भीमवंदना मी त्यांच्याकडे भीमप्रार्थना मी त्यांच्याकडे केली। संविधानाची या देशाला गरज आहे। एकतेसाठी, एकात्मतेसाठी आणि समतेसाठी, बंधुत्वासाठी हे संविधानच देशाला प्रेरक ठरू शकतं आणि वाचवू शकतं। सर, आप गए थे मिलने के लिए शिंदे साहब के पास, तो क्या हुआ? मिलने गए थे सर। तो क्या हुआ? तो क्या हुआ? क्या सरकार नहीं बनी थी सर, इसके लिए हम मिलने गए तो क्या हुआ? कुछ नतीजा निकला? सर। यही तो कुछ नतीजा निकला सब मान नहीं रहे थे। तो वो मान नहीं रहे थे, वो उनकी सोच है, पर मेरे मिलने से कोई नतीजा निकला क्या? क्यों 4 दिन हो गए उस चीज़ को, उनकी शपथ विधि भी हो गई, अब क्यों ये सवाल पूछने के? ईव्हीएम वरून गोपीचंद पडळकर असं म्हटले की प्रतिसाद स्थापन करावं आणि ईव्हीएम सारखं घेऊन पंतप्रधानांची 6 महिने शरद पवारांनी संधी घ्यावी, जयंत पाटलांनी घ्यावी। असं आहे की त्या गावामध्ये, सोलापूरच्या गावाने ठरवलं की बॅलेट पेपरवरती वोटिंग घेऊया। इलेक्शन कमिशनपासून सरकार इतकं घाबरलं की तिथे 144 लावला, त्यांना सगळ्यांना मतदानापासून रोखलं, जो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे। मग का तुम्ही घाबरलात? कारण त्यांना माहिती आहे याच्यात जर वरती खालती झालं तर अख्खा महाराष्ट्रामध्ये हे लोणी जाईल आणि महाराष्ट्रात आग लागेल। पडळकर कशावर टीका करतात याचं उत्तर देण्यासाठी मी इथे उभा नाही आहे। ज्याची त्याची मर्जी असते। नाही, मला तरी अजून काही समजलेलं नाही राहुल गांधी कधी येणार आहेत, आणि जर ते येणारच असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत।